बाराव्या शतकाची म्हणजे जे अफजल खानाला जमलं नाही, जे औरंगजेबाला जमलं नाही, ते तुम्ही करणार. आणि त्याची पाठवण करण्याला कोण आले? हे 25 जण, त्याच्यातले 12 जण हे ड्रग्ज मधले आरोपी. काय यार, काय म्हणजे लाजच घालवतं, आंदोलनाची लाज घालवतं. जे आंदोलन झालं ते नियोजित होतं का? पुरस्कृत होते का नियोजित होतं? मला काय फरक पडतो? पुरस्कृत होतं का नियोजित होतं? मला काय फरक पडतो? आंदोलन होणारे मला माहिती होतं. मी 1 तासापूर्वी हे पोलिसांना कळवलं होतं. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की पूर्ण पोलीस बंदोबस्त अपुरा होता. इथं माझ्या बरोबर पुजाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची ताकद होती, म्हणून काही म्हणजे ते काय घडलं नाही. हे पोलिसांचं असं वागणं योग्य आहे. आंदोलन करण्याकर्त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर मला ते चर्चा करायला आले असते तर ते रेस्ट हाऊसला आले असते ना. मी इथे बसणारच आहे ना. माझा आजपर्यंतचा माझा इतिहास तपासाल तर मी पहिल्यांदा इथे येतो, हातपाय धुतो, फ्रेश होतो आणि देवळात जाऊन दर्शन घेतो. दर्शन घेतल्यानंतर परत इथे येतो. रीतिरिवाजाप्रमाणे जे काही बळी देण्याचं जी काही प्रथा परंपरा आहेत या देवळामध्ये ते पूर्ण करतो, जेवतो आणि मुंबईला निघून जातो. माझी 200च्या वरती वेळा मी इथे येऊन गेलेलो आहे. सांगितलं असं बोलले त्याच्या पुढे काहीच कारवाई केली असा आपला आरोप आहे. मला काही पोलिसांवरही बोलायचं नाही. मला काही पोलिसांवरही बोलायचं नाही. माझी आई भवानी आहे ना, माझी काळजी घेते ना. मी मस्त हसत हसत बघत होतो. हे तर असं आहे की हे मनुवादाचे हस्तक दुर्दैवाने बहुजन समाजातलेच लोक तयार होत आहेत.